तर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हॉस्टेल क्रीडा संकुल उभारले जाणार आहेत। माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे। उर्दू भाषा जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल अशी माहिती देखील कोकाटेंनी दिली। माझे मित्र समीर काझी या ठिकाणी बसलेले अवकाशच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष त्यांनाही सूचना केल्या आहेत। वक्फ बोर्डाच्या जमिनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती मुलींसाठी हॉस्टेल, मुलांसाठी हॉस्टेल, मुस्लिम महिलांसाठी राहण्याची जागा आणि त्याचप्रमाणे क्रीडा संकुल मोठ्या प्रमाणात उभारण्याचा शासनाचा निश्चितपणे हा धोरणात्मक निर्णय झालेला आहे। या उर्दू खात्यासाठी अल्पसंख्याक विभागासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी बजेट कसं करता येईल आणि त्यातून आपल्याला सोयी सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल आणि उर्दू भाषा जनमानसापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल। की जर जावेद अख्तर साहेब जर या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार असतील तर त्यांना मी या ठिकाणी आजच अध्यक्ष म्हणून घोषित करतो आणि उत्तर कमिटी जे काही साहित्यिक असतील त्यांच्यामधूनच निवडले जातील। कुठलाही राजकीय माणूस त्या ठिकाणी निवडला जाणार नाही याचं मी आपल्याला आश्वासन देतो आणि चांगल्या प्रकारची एक कमिटी राज्यामध्ये निश्चितपणे निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ। त्या बाबतीत कुठेही मागे राहणार नाही हे मी आपल्याला या निमित्ताने सांगू।